मला या ईश्वरीय या महान कार्यासाठी योग्य समजलं, आपलं बनवलं आणि ते कार्य करण्यासाठी खूप शक्ती दिली, मदत केली. आणि अजूनही मला असा प्रॅक्टिकल अनुभव आहे की हर क्षण बाप दादा माझ्या बरोबर आहेत आणि मला मदत करत आहेत. तर हा सुंदर अनुभव जो मी घेतला तो आपण सर्वांनीही घ्यावा अशी एक शुभ भावना आहे. आणि नक्कीच आजच्या या अनुभवातून आपण सर्वांना सुद्धा एक सुंदर प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा. तर माझा लौकिक जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक गावामध्ये झाला आणि घरामध्ये पूर्वीपासूनच भक्तिमय वातावरण. आमच्या वडिलांनी एक गुरु केलेले आणि आता सद्गुरु मिळाल्यानंतर गुरु नॅचरली सुटतात आणि आपण सर्वजण त्या सद्गुरूच्या पालनेमध्ये छत्रछायेखाली आहोत. आणि पूर्वी कसं होतं, वडिलांनी गुरु केले, घरामध्ये कुठेही भजन वगैरे असेल तर आम्ही त्या ठिकाणी सर्वजण जायचो. मग त्यावेळेला इतकं समजायचं नाही, पण ते जे गुरु त्यांनी केले होते तर ते गुरु पण आपल्या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये जशी दृष्टी देण्याची प्रथा आहे तर त्या गुरूंच्या तिथे पण ती प्रथा होती आणि ते गुरु बसायचे आणि सगळे लोक जायचे, त्यांचं दर्शन घ्यायचे आणि ते दृष्टी द्यायचे आणि डोक्यावरती हात ठेवायचे. मग त्यावेळेला सुद्धा एक खूप सुंदर अनुभव आलेला त्यांच्या दृष्टीमधून, म्हणजे एक वेगळे दिव्य व्हायब्रेशन, शांतीचे व्हायब्रेशन. आणि मला त्यावेळेला असा विचार आला की हे गुरुजी एवढे सुंदर आहेत तर भगवान किती सुंदर असेल, भगवान कसा असेल. एक ते ओळखण्याची, समजण्याची अंतर्मनात इच्छा. आणि त्यावेळेला माझ्या मनात असा विचार आला की खरंच परमात्मा कसे आहेत ते मला दिसले तर, असा एक मनात विचार आला. आणि त्यावेळेला तो विचार आल्यानंतर मला निराकार बिंदू रूपाचा बाबांचा साक्षात्कार झाला. फक्त एक स्टार दिसला, खूप छान वाटलं आणि परत मी विसरून गेले ती गोष्ट. आणि पुन्हा ज्ञान मार्गात आल्यानंतर लक्षात आलं की माझ्या ह्या बालमनाची जी इच्छा होती ती प्राणप्रिय बाबांनी तेव्हाच पूर्ण केली होती. आणि त्यानंतर घरामध्ये पण असं भक्तिमय वातावरण होतच. आणि मी त्यावेळेला 9वीला होते, 1998 सालचा हा समय आहे. आणि मी 9वी माझी पूर्ण झाली आणि सुट्टीला म्हणून पलूसमध्ये माझी चुलत बहीण आहे आणि त्यांचा परिवार पूर्ण ज्ञान मार्गामध्ये आहे आणि तिथे मी आलेले सुट्टीला. मग आल्यानंतर बाबांकडे काही जायचा योग नाही आला, पण मी आपला असायचे घरी. पण ती बहीण रोज क्लासला जायची. तर त्या गावापासून पलूसचं सेंटर 1.5 किलोमीटर अंतरावर होतं, पण ती दररोज चालत जायची मुरली ऐकण्यासाठी. मग पण माझं काही त्यावेळेला असं आपण काही जाणायचं किंवा ऐकायला खास गेलं पाहिजे असं काही बुद्धीत नव्हतं. आणि एक दिवशी मी तो छोटा मुलगा होता बहिणीचा, तो रडायला लागला म्हणून त्याला क्लासमध्ये घेऊन गेले. आणि गेल्यानंतर जेव्हा मी ब्रह्मा म्हणजे माझी अलौकिक माता आणि त्या आईचा फोटो समोर पाहिला, ब्रह्मा माचा, तर तो फोटो पाहिल्यानंतर मला एक वेगळं आकर्षण. मला असं वाटलं की ही आई आहे असं माहित नव्हतं, पण हे बाबा आपलेच कोणीतरी आहेत. मी यांना पूर्वी पण भेटलेली आहे, ह्यांच्याशी मी खूप बोललेली आहे. कारण आता सेंटर मध्ये राहून कसं आहे, बाबा सारखे समोर समोर समोर, मग ते संस्कार तर आत्म्यात आहेतच ना. तर ते संस्कार जागे झाले आणि मला अशी डीप फिलिंग आली हे माझेच कोणतरी आहेत, माझ्या खूप जवळचे आहेत असं. आणि मग त्या दिवसापासून मी दररोज पाठशाळेमध्ये क्लासला जायला सुरुवात केली. आणि मग बहिणी पण यायच्या तिथे क्लासला कधी कधी. मग त्या बहिणींना पाहिल्यानंतर छान वाटायचं, यांचं किती छान जीवन आहे, फक्त ईश्वराच्या नेहमी आठवणीत राहायचं, बाकी कोणता विचार नाही, विषय नाही. आणि त्यानंतर मी रोज क्लासमध्ये जायची. मग त्या क्लासचे जे निमित्त टीचर भाई होते ते मला म्हणाले की क्या लडकी,
ब्रह्माकुमारी बनेगी क्या? आणि कारण त्या दिवशी मुरलीमध्ये होतं. मग मी पण असंच हसत हा म्हणाले. मग नंतर घरी गेल्यानंतर आमचे भाऊजी आणि ते काय म्हणाले, त्या वर्षी बाबांनी सांगितलेलं की आपल्यासारखे वारीस 2 आत्मे प्रत्येकाने तयार करायचे. आणि मग भाऊजींना पण वाटलं की हिला खूप लगन आहे, आवड आहे. आणि त्यांनी मला विचारलं की तू ब्रह्माकुमारी बनणार का? मग मी म्हणाले ठीक आहे, मी सांगेन तुम्हाला. मग रात्री मला असा प्रश्न विचारला आणि सकाळी उठल्यानंतर ते म्हणाले की तू बनणार का ब्रह्माकुमारी, नक्की सांग. मग मी पण असंच, म्हणजे इतकं काही मी सिरियसली विचार केला नव्हता, कारण ते नव्हतं. आणि मला अजून 10वीत जायचं होतं, शिकायचं होतं असं. आणि मी उठल्यानंतर त्यांनी विचारलं, मी असंच म्हटले, हो मी बनणार आहे ब्रह्माकुमारी. मग लगेच त्यांनी मला वडिलांना फोन केला आणि म्हणाले की राणी ओम शांती करतो म्हणते, करू दे का? मग वडिलांना काय वाटलं, काहीतरी सुट्टीतला कोर्स असेल थोड्या दिवसाचा. मग तेही काय म्हणाले, ठीक आहे करू दे. म्हणजे बाबांनी हे सगळं कसं करवलं, कारण मला हे सगळं काय करायचं हे काहीच त्याबद्दल माहिती नव्हती, पण हे बाबांनी करवलं. हं. आणि मग म्हणाले ठीक आहे. मग लगेच व्हाईट ड्रेस 2 शिवले आणि मी पलूसला सेंटरला राहायला गेले डायरेक्ट. ज्ञान मला किती मिळालेलं, फक्त मी जेव्हा पाठशाळेत जायचे तर तिथले एक येवले बाई म्हणून, तर त्या बाईंनी मला प्रदर्शनी समजावून सांगितली. अजून कोर्स सुद्धा झाला नव्हता. प्रदर्शनी समजावून सांगितली. त्यामध्ये सृष्टी चक्राबद्दल जेव्हा सांगितलं त्यांनी, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 12ला 2च मिनिट बाकी आहेत, म्हणजे 2 काटे आहेत ना तिथे वरती, म्हणजे विनाशाला एवढाच वेळ बाकी आहे म्हटले. आणि तो पॉइंट मला एकदम म्हणजे असा पटला की म्हटलं विनाशाला इतकाच वेळ शिल्लक आहे आता, तर आपण शिकण्यामध्ये तर वेळ वाया का घालवायचा? आणि मग विनाश आता होणार आहे, बाकी कुठेही आपल्याला वेळ वाया घालवता कामा नये. म्हणून मी पटकन निर्णय घेतला की आपण सेंटरवर राहायला जायचं आणि अधिकाधिक आपला समय सगळा सेवेमध्ये सफल करायचा. भगवान कसा आहे, भगवान कसे येतात, ह्या सगळ्या गोष्टी समजण्याची, पाहण्याची, जाणण्याची मनामध्ये उत्सुकता. आणि मग लगेच मी सेंटरवर राहायला गेले. म्हणजे झाटकू बली म्हणतात ना, असं. म्हणजे कुठलाही विचार नाही. बाकी कुठला विचारच नाही, शंका नाही, कसं काय, कधी मला बाबांबद्दल असा शंका, प्रश्न असे कधी आलेच नाही. असं आहे. आणि ईश्वर या शक्तीवरती माझा संपूर्ण विश्वास आहे. म्हणजे अगदी बाबांचं बनायच्या अगोदरपासून. बाकी इतर इकडे-तिकडे काही गोष्टी असतील, पण ईश्वर शक्ती ही सत्य आहे, राईट आहे. आणि भगवानाची आपल्याबद्दल कल्याणाचीच भावना आहे, हा एक ठाम निश्चय. आणि नंतर मी सेंटरवर राहायला गेले. आणि सेंटरवर राहायला गेल्यानंतर माझी बहीण पण मला म्हणाली, बघ सेंटरवर लवकर उठायचं असतंय, असं असं सगळं असतंय, मोठ्यांचं ऐकायचं असतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुला जमणार का? मी म्हटलं हो, मी काहीही करायला तयार आहे. म्हटलं पहाटे उठायचं, काही बाबा करवून घेणार, ईश्वर करवून घेणार असं. आणि नंतर मी सेंटरवर राहायला गेले आणि थोड्या दिवसानंतर आता सुट्टी संपली आणि सुट्टी संपल्यानंतर घरातून फोन आला की तुला यायचंय घरी आता, शाळा सुरू झाली. मग त्यांना मी सांगितलं ब्रह्माकुमारी बनणं म्हणजे काय. मग मी आता सेंटरवर राहायला आलीये. आणि मग वडिलांचं काही नाही, वडील भक्ती मार्गात असल्यामुळे वडिलांचं काही नाही, पण आमचे चुलते पूर्ण नास्तिक. मग ते म्हणाले की नाही, आपण तिला घरी घेऊन यायचं. आणि मग दोघे पण मला घ्यायला आले. आल्यानंतर मी पण गेले त्यांच्या बरोबर, कारण मला काही तेव्हा काय बोलायचं, काय सांगायचं स्ट्रॉंगली अशी इतकी काही समज नव्हती. आणि मग मी त्यांच्याबरोबर गेले. मग भाऊजी म्हणाले की संपली का ओम शांती असं. मग मी काही बोलले नाही. आणि घरी गेल्यानंतर बाकी मग सेंटरवर राहायला आल्यानंतर जे काही अलंकार, आता आपण मुली आहोत तर रिंगा काही असेल ते घातलेलं असतं, तर ते सगळे दागिने वगैरे काढलेले आणि ते पुन्हा मी घरी गेल्यानंतर धारण करण्याची माझी इच्छा झाली नाही. आणि त्यानंतर मी असंच जसं सेंटरवर राहायचे तसंच घरी राहायला लागले. मी कांदा लसूण खाणार नाही, हे सगळे माझे सगळे नियम मी सांगायला लागले. आणि मग वडील म्हणाले, आता नाही, आता तू घरी आलीस, तुला असं राहायचंय. तर म्हटलं नाही, मला
मग रात्री मी ज्या दिवशी गेले घरी, मला रात्रभर झोप लागली नाही. ब्रह्मा बाबा मला बोलवत आहेत, ब्रह्मा बाबा मला बोलवत आहेत. मी रात्रभर झोपले नाही, बाबा मला बोलवत आहेत. शिव बाबांबद्दल इतकं नाही, पण ही मला सारखी इशारा करून बोलवत होती. आणि मग मला रात्रभर मी म्हंटल आपण हे चुकीचं करतोय, बाबा आपल्याला बोलवत आहेत. मग मी घरच्यांना सांगितलं की मला तिकडेच जायचंय, मला ते बाबा बोलवत आहेत. आणि मग वडील आध्यात्मिक वृत्तीचे होते, मग त्यांनी सेंटरवरती जाऊन चौकशी केली आणि म्हटली ती असं म्हणते, मग काय तुमची ही संस्था आहे नेमकी. आणि मग कोल्हापूर सेंटर तर्फे वडील माउंट आबूला राजयोग शिबिर मध्ये गेले. आणि माउंट आबू मध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपली एकच मुलगी नाही, तर अशा हजारो मुली इथं अगोदरपासूनच समर्पित आहेत आणि खूप खुश, आनंदी, समाधानी जीवन जगत आहेत. आपलं जीवन एक पुण्य कार्यामध्ये, महान कार्यामध्ये सफल करत आहेत. आणि त्यांना पटलं की आपल्या मुलगीचा हा निर्णय काही चुकीचा नाही. आणि मग आल्यानंतर वडिलांनी सांगितलं की तुला जर ब्रह्मकुमारी बनायचं आहे तर मी तुला साथ द्यायला तयार आहे. पण म्हणाले एकदा गेलं की परत यायचं नाही. मी म्हणाले हो, तर पुढे काय, कुठे कोणकोणत्या परीक्षा असतात ह्याची मला काही कल्पनाच नव्हती. मी म्हटलं हो, पण मी जाणार. आणि त्यानंतर मग नातेवाईकांकडून वगैरे सगळे, मग वडिलांनी मला पुन्हा जसं घेऊन गेले सेंटर मधून, तसं पुन्हा वडील मला सेंटरला सोडायला आले पलूस मध्ये. मग मी पुन्हा सेंटरवर आले आणि आल्यानंतर राहायला सुरुवात केली. मग नंतर नातेवाईकांचे, गावातल्या लोकांचे, सगळ्यांचे पण वेगवेगळे पेपर्स आले, कारण कोणालाही महान बनायचं आहे तर त्याला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. चाहे कोणत्याही क्षेत्रात उच्च शिखर गाठायचं असेल, जसं चाहे ते शैक्षणिक क्षेत्र असेल, राजनैतिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, कोणालाही एखादं उच्च पद प्राप्त करायचं असेल तर अनेक परिस्थितींचा त्यांना सामना करावा लागतो. अनेक लोकांच्या टीका असतील, निंदा असतील, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपल्या कानावर येतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलं जे लक्ष आहे त्याच्यावरती आपला पूर्ण फोकस क्लिअर असला पाहिजे, तर आपण ते लक्ष निश्चितपणे प्राप्त करतो. कारण कोणताही आपण शुभ किंवा श्रेष्ठ संकल्प करतो त्याला तो पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्ती आपल्याला बाबा देत असतात असं. आणि आजूबाजूचे लोक आपल्या आपल्या अल्पबुद्धीनं काही काही गोष्टी बोलत असतात, पण त्या आपण मनामध्ये घ्यायच्या नसतात, तर आपण आपलं उच्च लक्ष प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला आई वडिलांना मिळायला लागल्या. जसं की तुम्ही मुलगीला कुठं पाठवलं, मराठा समाजात अशा मुली कोण संन्यासी होतात का. वडील आमचे शुगर फॅक्टरीमध्ये नोकरी करायचे, आता रिटायर झालेत. आणि त्यांना पण त्यांचे मित्र म्हणे की अहो तिला कळत नव्हतं पण तुम्हाला तर कळत होतं ना, तुम्ही कसं काय पाठवलं. आणि ऍक्च्युली पाठवणारे ते नव्हते, माझा ठाम निर्णय होता. त्यानंतर आई गिरणीमध्ये दळण घेऊन गेली की तिथं पण माता म्हणायच्या की अहो आता मुलगी गेली, कुठं गेली आणि तुम्ही कसं काय पाठवलं, असा कसा निर्णय घेतला, असं वेगळं. मग आईला तर रडायलाच यायचं. आमचे मामा म्हणे अगं तू सांभाळली नाहीस तर आम्ही सांभाळली असती तिला, पण असं कसं तिला कुठे पाठवलं. कारण मुली संन्यासी असा काही विषय कधी ऐकलाच नव्हता ना त्यांनी. त्यानंतर आमचे भाऊजी 2 नंबरचे, म्हणजे आम्ही 5 बहिणी आहोत लौकिक मध्ये, तर ते म्हणाले अहो परदेशात नेऊन असं मुलींना विकतात, तुम्ही असा कसा निर्णय घेतला. असे सगळे लोकांचे हे प्रश्न ऐकून सारखे आई वडिलांचे फोन यायचे घरातून, आईचा विशेष, की तू तेवढी घरी निघून ये, तू तेवढी घरी ये. मग बहिणजी मला शिकवायच्या, असं सांग मी 8 दिवसानंतर नक्की येते, असं सांग. त्या बहिणजी जसं सांगायच्या तसं मी बोलायचे. आणि मग त्यानंतर आमच्या आईला बीपीचा त्रास सुरू झाला तेव्हा त्या टेन्शन मध्ये, कारण आमच्या गावामध्ये तेव्हा क्लास पण नव्हता आणि क्लास पण नसल्यामुळे लोकांना अगदी वेगळंच काहीतरी वाटायला लागलं, वेगवेगळे पॉइंटच त्यांच्या कानी पडू लागले. त्यामुळे त्यांनाही भीती वाटायची की बाबा आपण हा काही चुकीचा निर्णय घेतोय की काय, अशा प्रकारे.
आणि नंतर बाकी मी काही हिंमत हारली नाही. आणि त्यानंतर जेव्हा मी 1 वर्षानंतर घरी गेले, मग घरी गेल्यानंतर मी त्यांना ज्ञान सांगितलं आणि जसं ते ज्ञान ऐकू लागले, त्यांना काय वाटलं लोकांना, की जैन समाजामध्ये जसं असतं की एकदा गेल्यानंतर ही परतच येणार नाही, असं काही ह्यांच्यामध्ये नाहीये. ही तर परत आलीये आणि आपल्याला ज्ञान सांगतीये. मग त्याला सगळे लोक अगदी उत्सुकतेनं आले, ज्ञान वगैरे ऐकलं. मग लोकांना छान, थोडं थोडं छान वाटलं. ठीक आहे, म्हणजे इतकं पण काही चुकीचं नाही. आणि त्यानंतर मग पुन्हा मी सेंटरवर आले आणि पुन्हा काही दिवसानंतर जेव्हा मी घरी गेले, तर त्यावेळेला आमच्या त्या शेजारच्या काकी, तर त्या काकी काय म्हणाल्या, अगं खूप चांगला एक मुलगा आहे, वकील आहे तो, आणि लग्न करायचं असतं. ठीक आहे, आता थोडे दिवस गेलीस राहिलीस, पण आयुष्यभर तू तिथं कसं राहणार? पुढं तुम्ही आजारी पडला, तुम्हाला काय झालं तर तुम्हाला कोण सांभाळणार, कोण लक्ष देणार? असं हे सगळ्या पुढच्या गोष्टी तुला कळत नाहीत म्हटल्या. आणि आम्ही सगळ्यांनी आता ठरवलंय आणि वकील आहे तो मुलगा, आणि त्याच्याशी तू आपलं लग्न कर, लग्न करून काय असेल ते करायचं. आणि जसं त्या काकींनी हे सांगितलं, मी म्हटलं अच्छा, ह्यांचं मागे असं प्लॅनिंग सुरू आहे. मग मी काय केलं, घरच्यांना सांगितलं की माझी तिथे एक मैत्रीण आहे आणि मी त्या मैत्रिणीकडे चालले म्हणून. आणि मैत्रिणीकडे चालले म्हणून सांगितलं आणि घरातून एका पिशवीमध्ये कपडे भरले, बॅग वगैरे नाही, पिशवी. आणि त्या पिशवीमध्ये कपडे भरले. आता पुराणे भाऊ बहिणी आहेत, त्यांना माहित असेल, कम बोलो धीरे बोलो मीठा बोलो लिहिलेली एक अशी मोठी पिशवी होती. त्याच्यात कपडे भरले आणि मी गेले. पलूसच्या तिथे नागाव म्हणून गाव आहे आणि तिथे मी गेले आणि त्या मैत्रिणीकडे त्या दिवशी थांबले, अलका नावाची मैत्रीण, आणि तिच्याकडे थांबले आणि त्यांना मी सांगितलं की मला माउंट आबूला जायचंय. एकटीच माउंट आबूला जायला, आणि घरच्यांना सांगितलं मी मैत्रिणीकडे चालले. म्हणजे हिंमत बघा, मलाच आश्चर्य वाटतं की माझ्यामध्ये एवढी हिंमत ती कुठून होती असे. आणि नंतर ती मैत्रीण आणि तिची आई मला सोडायला आल्या रेल्वे स्टेशनवर. रिझर्वेशन करायचं असते वगैरे काही माहित नाही. रेल्वे स्टेशनवर गेलो आणि जनरल तिकीट काढलं, जनरलचं. आणि तिकीट काढलं आणि त्या जनरलच्या डब्यात एवढी गर्दी असते, काय असतं, मी कधी ट्रेन मध्ये सुद्धा बसले नव्हते, काहीच नॉलेज नाही. आणि नंतर गेले आणि त्या जनरलच्या डब्यात गेले, तर आतमध्ये 3 माता सांगलीतून सेवेसाठी, पांडव भवनला सेवेसाठी चाललेल्या, आणि त्या 3 माता तिथे आतमध्ये मला भेटल्या. मग मी पण भोजनाचा डब्बा नेलेला, त्यांनी पण त्यांचं भोजन मला शेअर केलं आणि आम्ही, म्हणजे मला 2 माता साथीला भेटल्या. हे कुणाचं काम होतं? बाबांचं. म्हणून मला हेच सर्वांना अंतःकरणापासून सांगावं वाटतं की हिमतीचं एक पाऊल आपलं भगवानाची 1000 पाऊल आपल्यासाठीच आहे. तो आपला पिता आहे, ती आपली माता आहे, तर त्यांचं सर्वस्व आपण मुलांसाठी आहे. शिवबाबांचं, ब्रह्माबाबांचं, पण आपण विसरतो त्यांना, इथे आपण चुकतो. आणि विश्वास, आपला 100% विश्वास पाहिजे. जिथं निश्चय आहे तिथं विजय आहेच आहे. आणि नंतर मग त्या माताजी मला सोबतीला मिळाल्या, म्हणजे बाबांनी मला एकटीला नाही सोडलं. आणि नंतर माउंट आबू मध्ये गेल्यानंतर पांडव भवन मध्ये तिथे परमिशन असते, कारण सेवेला कोणी राहणार तर कोणत्या तर सेंटरची चिठ्ठी असावी लागते. मग कोणीही सेवेला जाणार असेल, चाहे ती कन्या असेल, कुमार असेल, इतर भाऊ बहिणी असतील, आणि त्या मातांकडे चिठ्ठी होती, पण त्या दोघींचीच होती की सांगलीतून 2 माता येत आहेत, 1 महिना सेवेसाठी राहणार आहेत. माझं ते चिठ्ठीत नाव नव्हतं. मग आता बाबांची याद, परत बाबा आता तुम्हीच बघा कसं ते. आणि नंतर आम्ही गेलो पांडव भवन मध्ये, आत प्रवेश केला आणि सेवाधारींचं राहण्याचं जे भवन आहे त्याचं मॅनेजमेंट चंद्रशेखर भाईंकडे होतं त्यावेळेला. आणि चंद्रशेखर भाई म्हणाले की ओम शांती, कहाँ से आए हो? तो सांगली से आए और कितने दिन रुकने वाले हैं? 1 मास. आणि मग त्या म्हणाले चिठ्ठी लाये हो? हाजी लाये है. आणि चिठ्ठी काढण्यास का म्हणजे आणली आहे म्हणतोय, तेवढ्यात पाऊस आला, मोठ्यानं टप 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 मोठे थेंब पडायला लागले. मग चिठ्ठी आहे, बॅगेमध्ये आहे. मग त्या माताजी म्हटल्या बॅगेतून काढते चिठ्ठी, तेवढ्यात मोठा पाऊस आला आणि भाई म्हटले रहने दो, रहने दो, जाओ रूम में.
आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे तेव्हा सुद्धा बाबांनी मला तिथे सोडवलं. आणि नंतर मग मी पण तिथे राहायला लागले आणि सेवेमध्ये राहिले पांडव भवन मध्ये. आणि राहिल्यानंतर दादींना वगैरे भेटले, दादींनाही सांगितलं. मग दादी म्हणाल्या ठीक आहे, आता तू सेवेला राजस्थान साईडला जायचं म्हटलं, आता इकडे नाही जायचं लगेच. आणि मग मला दादींनी राजस्थानला पाठवलं. मग 1.5 वर्ष मी राजस्थानच्या सेंटरवरती एका होते. 1.5 वर्ष मी तिथे राहिले. त्यामुळे हिंदी पण माझं खूप छान झालं, पक्क झालं. तिथेही वेगळ्या, तिथली कल्चर, तिथले लोक, अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि 1.5 वर्षानंतर पुन्हा मग मी इकडे कोल्हापूर साईडला आले. सुनंदाबेनजी म्हणाल्या की ठीक आहे. मी तेव्हा पण 1.5 वर्षानंतर जेव्हा राजस्थान मधून सुट्टीला आले घरी, त्याला बहिणजी म्हटलंय की ठीक आहे, आता तू या साईडला सेवा कर. आणि पुन्हा मग मी कोल्हापूर साईडला सेवा करायला थांबले. आणि अशा प्रकारे त्यानंतर 2000 मग हे सगळे पेपर हळूहळू कमी झाले. नंतर गावामध्ये पण पाठशाळा सुरू झाली. आणि पाठशाळा सुरू झाल्यानंतर मग तिथले पण भाऊ बहिणी सेंटरला जाऊ लागले. आणि तिथे पण मी एकदा सुट्टीला गेले होते आणि गावात आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स होता. आणि त्या कोर्स नंतर स्टेज तिथं सगळं तयारच होतं. आणि मग मी तिथे 7 दिवसाचा कोर्स घेतला. आणि कोर्स घेतल्यानंतर मग तिथे बरेच भाऊ बहिणी जे आपल्या भक्ती मार्गातले होते, तर त्यांच्यातला सगळा ग्रुपच इकडे आपल्या ज्ञान मार्गामध्ये आला. आणि खूप सुंदर पाठशाळा, एक 25 ते 30 भाऊ बहिणी आपल्या पाठशाळेमध्ये तिथे रेग्युलर यायला लागले. आणि त्यानंतर बरेच भाऊ बहिणी माउंट आबूला पण जाऊन आले, माउंट आबू सेवेला पण जातात. त्यानंतर आतापर्यंत लाईफ मध्ये अनेक भाऊ बहिणींनी प्रेरणा घेऊन त्यांनीही आपलं जीवन समर्पित केलं. बरेच असे कुमार आहेत ज्यांचा मी कोर्स घेतला, ते आता माउंट आबूत समर्पित आहेत, किंवा आपल्या आपल्या घरामध्ये राहून पण कुमार आहेत. अनेक बहिणींना सुद्धा प्रेरणा मिळाली. त्यानंतर 98 नंतर 2006 ला माझं समर्पण झालं. जसं दीक्षाविधी हा जो सोहळा असतो, तसा ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये समर्पण सोहळा म्हणजे लग्न, थोडक्यात लग्नाची जशी विधी असते तशी आपले आई वडील, आपले नातेवाईक या सर्वांनी माउंट आबू मध्ये यायचं असतं. आणि माउंट आबू मध्ये मग कन्येचा हात दादीजी, आमच्या वेळेला गुलजार दादीजी होत्या, त्या दादीजींच्या हातामध्ये हात दिला आणि तो समर्पणचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि त्यानंतर इचलकरंजी सेंटरमध्ये रिसेप्शनचा प्रोग्राम होता. आणि तिथे सगळा लौकिक परिवार आला होता, त्यामध्ये सारिका बहीण. तर सारिका पण त्या प्रोग्रामला आलेली होती. आणि सारिका बहिणी पण आपला पक्का निर्णय सांगितला की मी पण ब्रह्माकुमारी बनणार. आणि मग तिनं बहिणजींना डायरेक्ट तिथे निर्णय सांगितला. आणि मग बहिणजींनी डायरेक्ट तिला दिल्लीला सेवेला पाठवलं. मग ती पण तशीच, ओके हा जी. म्हणजे अगोदरपासूनच भक्तीचे संस्कार असल्यामुळं आणि बाबांवरती अटूट निश्चय असल्यामुळं बहिणजी जिथे सांगतील त्या त्या ठिकाणी आम्ही हाजी म्हणत सेवेला गेलो. आणि सारिका तिकडे गेली, पुन्हा सारिकाचं पण समर्पण झालं. म्हणजे मोठ्या बहिणीचं अनुकरण करत एक दुसरी बहीण, आणि आता अजून एक तिसरी बहीण जी माझ्या सोबत असते, पूजा म्हणून, तर ती सुद्धा ब्रह्माकुमारी बनली. तर मला अंतःकरणापासून हेच वाटतं की प्रत्येकाने बाबांना ओळखावं, जाणावं आणि भगवानाची शरण, भगवानाची छत्रछाया हे या दुनियेतलं सर्वात सुरक्षित स्थान, आणि त्या सुरक्षित स्थानावरती प्रत्येकाने पोचावं. आणि मला आश्चर्य वाटतं की एखाद्या लौकिक देहधारीवरती विश्वास ठेवून माता पिता आपल्या कन्येला तिथे देतात, आणि इथे तर परमात्म्याच्या शरणमध्ये आपण त्या कन्येला देतोय, आणि परमात्मा नंतर त्या कन्येला आपल्या दिलामध्ये स्थान देतात आणि नेहमी तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. पण इथे कधी कधी आपला विश्वास कमी असतो आणि आपण इथे विश्वास ठेवतो. तर ह्याचं मला खूप आश्चर्य वाटतं. आणि त्यानंतर पूर्ण परिवार ज्ञान मार्गात चालू लागला, सगळे नातेवाईक सुद्धा ज्ञान मार्गात चालू लागले. असं एक व्यक्तीच्या
हिमतीमुळं अनेक आत्मे बाबांचे बनले, अनेक आत्मे बाबांच्या शरणमध्ये आले. आणि मला नेहमी प्रत्येक कर्मामध्ये असा अनुभव आहे की बाबा नेहमी आपल्याला मदत करतात, साथ देतात. त्यानंतर मला एक पेपर सुद्धा असे आले जीवनामध्ये. जसं मला पित्ताचा खूप त्रास व्हायचा आणि ब्रह्मकुमारी बनायचं म्हणजे प्रवास करत वेगळ्या ठिकाणी क्लासला जावं लागायचं. बऱ्याच ठिकाणी तर असं झालं की अक्षरशः मी क्लासला जायचे आणि पहिल्यांदा जाऊन म्हणजे इतका मला पित्ताचा प्रवासाचा टू व्हीलरवर काय नाही होत, पण एसटी मध्ये तर मला खूप त्रास होतो. मग तो एक पेपर, तर तो असा भयानक पेपर की क्लासला जायचं नाही असं पण करू शकत नव्हते आणि हा त्रास पण कमी होत नव्हता. आणि अक्षरशः मी जायचे क्लासला, उलटी करून यायचे फ्रेश होऊन आणि मग मी क्लास करायचे. असं होतं. तरी पण मी कधी असं म्हटले नाही की मी क्लासला जाणार नाही, असं कधी म्हटले नाही. हाजी हाजी करत राहायचे. अगदी सेंटरवर राहायला आल्यानंतर 8व्या दिवसापासून ज्ञानदानाची सेवा सुरू झाली. पण मी कधीच नाही म्हटले नाही. आता उद्या मुरली वाचायची तर आदल्या दिवशी, आता 9वी शिक्षण त्यामुळे इंग्लिशचे बरेच शब्द समजायचे नाहीत, तर मी फोन करायचे, पुराणे भाऊ बहिणी असायचे त्यांना आणि याचा अर्थ काय असं विचारायचे आणि अभ्यास आदल्या दिवशीच रात्री पक्का करून ठेवायचे आणि मग उद्या मुरली वाचायची. त्या बहीणजी आणि मी आम्ही दोघीच होतो. मग एक टाइमची तर मुरली मला घ्यावी लागायची तेव्हापासून. आणि पहाटे 2ला मी उठायचे योगाला. का? तर बुद्धीत काय होतं, आता विनाश होणार आहे. ब्रह्मा बाबा 2ला उठायचे. मग 2ला उठायचे मी, पण इतका वेळ काही 5 पर्यंत योग करू शकत नव्हते. थोडा वेळ जेवढं मला ज्ञान माहित होतं तेवढं मी बाबांसमोर बसून बाबांशी बोलायचे आणि नंतर ट्रान्सलेटच्या समोरच झोपायचे आणि बहीणची मग येऊन मला उठवायच्या आणि मग परत सेवा असं. मग तेव्हापासून अगदी एक बाबा दुसरा नको. योगामध्ये माझा योग सुद्धा हाच असायचा की निराकार बिंदू बाबाकडे टक लावून बघत बसायचं, म्हणजे बुद्धिरूपी नेत्राने. दृष्टीची थोडी नॅचरल हालचाल आपल्या होते, पण बुद्धिरूपी नेत्राने निराकार बाबाला पाहायचं आणि मेरा तो एक शिवबाबा दुसरा नको. मग आजच्या मुरलीत जसं बाबांनी सांगितलं, तर बाबांशी मी अटूट पहिल्यापासून प्रेम केलं आणि कुठलाही प्रसंग आला, परिस्थिती आली, त्याला कुठल्या व्यक्तीकडून मी अपेक्षा नाही ठेवली, तर पूर्ण अपेक्षा ठेवली ती बाबांकडून. व्यक्तींनी पण मला मदत केली आणि ज्यांनी ज्यांनी मला समर्पित होण्यामध्ये किंवा आत्ताच्या सेवा करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मला सहयोग दिला, त्या सर्वांना सुद्धा मी दिलापासून धन्यवाद देते. कारण सर्वांच्या सहयोगानंच हे सगळं शक्य झालेलं आहे. पण माझा इंटरनल जो अभ्यास होता तो म्हणजे एक बाबा. आणि कोणताही जीवनामध्ये माझ्या कठीण प्रसंग आला, काहीही झालं, तर मी सगळ्यात पहिल्यांदा बाबांना सांगते आणि बाबा सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा मला अगदी मदत करतात असे. आणि एखादी गोष्ट येत नसेल, माहित नसेल, तरी आपण ती करायला सुरुवात केली की बाबा ते आपल्याकडून करून घेतात. एक उदाहरण सांगते, म्हणजे प्रॅक्टिकल गोष्ट. एक ठिकाणी मी सेवेला होते सेंटरला आणि तिथे सेंटरसाठी आम्ही जागा घेतलेली आणि जागा घेतल्यानंतर आता पुढे बांधकाम लगेच करायचं असा काही विचार नव्हता. पण तिथे काय झालं की एक छोटीशी एका मातांनी दिलेली पूर्वीची जागा होती आणि ती जागा खूप दूर होती, आउटसाइडला होती. सेंटर तिथे बांधणं शक्य नव्हतं. मग ती विकण्याशिवाय पर्याय नव्हता. मग ती जागा विकली आणि त्याच्यातून 3 लाख रुपये मिळाले. आता 3 लाख मिळाल्यानंतर मी लगेच काय केलं, सेंटर बांधायचं आता सुरुवात. म्हणजे मी काय विचार केला की जेवढं होतंय तेवढं, आणि 3 लाखात काय होतंय किती मला काहीच अनुभव नाही, पण मला जे डोक्यात यायचं ते आपलं मी सुरू करायचे असं. आणि मग म्हटलं आता सेंटर आपण सुरुवात, म्हणजे तिथले भाऊ बहिणी काय म्हटले की बहीण आपण खड्डे वगैरे तरी खोदूयात, तोपर्यंत आम्ही सेवा करतो म्हटले. खड्डे खोदायला पण त्याला पैसे जातात ना, तेवढे पैसे कशाला घालवायचे, आम्ही ती सेवा करतो. मग म्हटलं ठीक आहे. आणि सेंटर कुठं होतं, त्या जागेपासून एक 100 फूट अंतरावरती तरी होतं साधारण. आणि मग तिथे एक टाकी होती पाण्याची खाली, असते ना जमिनीमध्ये पाण्याची टाकी. आणि मग तिथून आम्ही पाईप जोडली, कारण खड्डे खोदायला पण जागा मऊ होण्यासाठी पाणी टाकावं लागतं ना अगोदर. मग तिथून आम्ही काय करायचो, मोटरनी तिथे पाणी सोडायचो
आणि तिथे खड्डे खोदले भाऊ बहिणींनी सगळे. आणि तिथले ज्यांच्या घरी आम्ही भाड्यानं राहायचो, मग ते भाई आले आणि म्हणाले की काय बहिणजी सेंटरचं बांधकाम सुरू केलं का तुम्ही? तर म्हटलं काय नाही भाई, आता होय सुरुवात करायची आहे, केलीच आहे, खड्डे वगैरे तोपर्यंत खोदायला सुरुवात केली आहे. तर ते म्हणाले मग पाणी कुठून आणणार? तर ते म्हणाले हे काय मोटर, मी म्हटलं मोटर जोडून हे काय आम्ही आता सध्या तरी इथून असं पाणी नेतोय पाईपनं. ते म्हटले बहिणजी एवढ्या पाण्यानं घर बांधून होत नसतं, त्याच्यासाठी तुम्हाला बोर पाडावं लागेल म्हटलं. अच्छा म्हटलं असं असतं का? तर ते म्हटले हो. मग मी म्हटलं त्याला किती खर्च येणार? तर म्हटले अहो बहिणजी 50,000 ते 60,000 खर्च येतो त्याला, किती फुटावर पाणी लागणार वगैरे हे सगळं असं. म्हटलं होय. अहो भाई म्हटलं आमच्याकडे 3 लाख रुपयेच आहेत आणि आता आम्हाला सेंटर बांधायचंय आणि म्हटलं आता 50,000 तिकडे घालवले तर मग आमचे पैसे अजून कमी होणार. मग म्हटलं कोणतरी असं बोर पाडून देणार जर असेल तर मग बरं होईल. मग तुम्ही कराल का ही सेवा? मी म्हटलं. तर ते भाई म्हणाले हो चालेल. आणि त्यांनी इतकी आत्मीयतेनं ती सेवा केली. ते ज्ञानात नाहीत काय नाही. हं? ज्ञानात नव्हते काय नव्हते. आणि ते म्हणाले हो. आणि लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी संपर्क साधला बोरवाल्यांशी. ते बोरचं मशीन आलं आणि आल्यानंतर मग आता ते किती फुटावर पाणी लागणार, कारण आजूबाजूला बऱ्याच लोकांना पाणी नव्हतं लागलेलं. असं काही काही बरेच, पण माझा बाबांवरती विश्वास ना, होणार की नाही असं मला कधी शंकाच येत नाही बाबांच्या कुठल्याही कार्याबद्दल. असे होणार आणि जे होणार त्याच्यात कल्याणच आहे असे. आणि त्यानंतर मग सुरुवात केली. ते भाई स्वतः तिथं पूर्ण काम होईपर्यंत थांबलेले. मग नंतर आम्हाला फोन आला की यांच्यासाठी काहीतरी नाश्ता चहा बनवून घेऊन या. मग आम्ही नाश्ता बनवला, चहा वगैरे. आणि मी आणि अजून एक बहीण आम्ही दोघी आलो आणि मी येतानाच योग केला. म्हटलं बाबा की गेल्यानंतर आम्हाला असं दिसलं पाहिजे की खूप जोरात असं पाणी आलेलं आहे बाहेर, असं आम्हाला दिसलं पाहिजे. आणि खरोखर आम्ही तिथं गेलो आणि इतक्या जोरात पाणी फोर्सनी बाहेर आलं. आणि गेल्यानंतर आणि मग सगळे खूप खुश झाले. मग मी म्हटलं आता ह्यालाच म्हणायचं का बोरला पाणी लागलं म्हणायचं का, मी फोन करू का बहिणजींना? ते म्हणाले हो हो बहिणजी नक्की करा. लागलेलं आपल्या. आणि इतकं सुंदर स्वच्छ पाणी बघून छान वाटलं, मन प्रसन्न झालं. आणि नंतर लगेच बहिणजींना फोन केला. बहिणजी पण म्हटल्या खूप छान, धन्यवाद. आणि मग अभिनंदन म्हणाल्या बहिणजी. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे मग नंतर ते सेंटर अगदी तेवढे पैसे आमच्याकडे होते आणि नंतर एक 16 ते 17 लाखाचं ते सेंटरचं बांधकाम तिथे पूर्ण झालं. म्हणजे ऑटोमॅटिक कोणी ना कोणी बाबा टच करत जायचे भाऊ बहिणींना आणि ते कार्य होत जायचं. म्हणजे सांगण्याचा भाव हाच आहे की आपला अथक प्रयत्न असेल, अथक पुरुषार्थ असेल, म्हणजे मी कधी घाबरले नाही, हिंमत हारली नाही आणि थकले पण नाही. आता हे केलं, अजून काय करायचं, अजून किती करायचं, अजून किती परीक्षा द्यायच्या, नाही. कारण जेवढं उच्च पद तेवढे वेगवेगळे पेपर आपल्या समोर येणार आणि त्या परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात, मजबूत बनवण्यासाठी येतात, आपल्याला अनुभव देण्यासाठी येतात. तर हा अनुभव सर्वांना मी एवढ्यासाठी शेअर केला की आपण सर्वांना सुद्धा बाबांनी असं लक्ष दिलेलं आहे की आता आपण शूद्रापासून ब्राह्मण तर सगळे बनलोय, पण ब्राह्मण जो आता आपल्याला फरिश्ता बनायचा आहे. फरिश्ता बनण्यासाठी आजच बाबांनी प्रश्नाच्या उत्तर मध्ये आपल्याला योगायोगानं तोच पॉइंट आलेला आहे की मेरा तो एक शिव बाबा दुसरा न कोई. ही आपली आंतरिक तपस्या, ही आपली आंतरिक साधना. तपस्या म्हणजे असं नाही की सगळी कामं माझी होणार मग मी योगाला बसणार, असं नाही. कर्म करताना सुद्धा माझी ती अवस्था की मेरा तो एक शिव बाबा दुसरा न. एक तर बाबाची याद, एक तर बुद्धीमध्ये नेहमी सेवा, मग ती मनसा असेल, वाचा असेल, कर्मना असेल, अशा प्रकारे हर पल हर क्षण मला सफल करायचं, हे आपलं लक्ष पाहिजे. आणि अशा प्रकारे जसं आता हे विशेष डायरेक्शन आहे की थोड्या दिवसानंतर हे आता ऑनलाईन आपली जी भेट आहे, ऑनलाईन संभाषण सुरू आहे, तर थोड्या दिवसानंतर हे विज्ञान सुद्धा फेल होणार. शिव भगवान वॉच आहे,
बाबांनी सांगितले विज्ञान सुद्धा फेल होणार आणि त्याला फक्त बाबांची याद. आणि इतकं भयानक दृश्य आपण सर्वांना बघायचंय की 5 तत्व एक साथ विनाशाचं कार्य करणार. ही दुनिया म्हणजे कब्रिस्तान बनलेलं असणार आहे. आणि तो जो अंतिम नजारा आहे तो आत्ताच आपण सगळ्यांनी आठवायचा आणि त्याचा अभ्यास आत्तापासून करायचा. मी स्वतः सुद्धा शरीरी झालेली आहे आणि बस बाबा मैं आपके पास आ रही हूं. आता आपण बाबांकडे जायचं. बाबांकडून इतके सर्व खजाने, सर्व गुण, सर्व शक्ती आत्म्यामध्ये भरून घ्यायच्या आणि त्या हाहाकारच्या वेळेला आपण सर्व आत्म्यांना ते द्यायचं आहे. ज्यामध्ये आपल्याला वरदानी, महादानी, अनुभवी मूर्त बनून राहायचंय. विश्व कल्याणकारी, विश्व उद्धारक आपण विश्वाचे आधार मूर्त आहोत आणि भगवानाने आपल्याला हे कार्य दिलेलं आहे आणि त्या कार्यासाठी आपण सर्वजण योग्य आहोत आणि ते कार्य आपण सर्वांनी करायचं आहे. त्यासाठी विशेष आता सध्या या अधिक महिन्यामध्ये आपण तपस्या करायची, साधना करायची आहे. बाबांनी सांगितले दुनियेमध्ये तर हलचल असणार, दुनियेत जेवढी हलचल तितकं आपण अचल बनायचं, तितकं घट्ट नातं आपलं एक बाबाशी. तर या परिस्थिती सुद्धा आपली लगन वाढवण्यासाठी येतात. विघ्न लगन वाढवण्याचा आधार. तर आपली बाबाशी एवढी लगन आपण वाढवून ठेवायची आहे आणि आपण आता फरिश्ता स्थिती, कर्मातीत स्थिती जी बाबांना आपल्याकडून अपेक्षित आहे ती आपण प्राप्त करायची. आपले ब्रह्मा बाबा, तर ब्रह्मा बाबांसमोर सुद्धा अनेक प्रश्न होते, अनेक परिस्थिती होत्या, अनेक प्रसंग होते. ती पण एक गाथा वेगळी आहे. प्रत्येक बहिणी ज्या समर्पित झालेत त्या प्रत्येकांची गाथा एक वेगळी आहे. पण त्यामध्ये एक गुण जरी आपण पक्का दृढतेनं जीवनामध्ये धारण केला तर आपण आपल्या जीवनामध्ये सफल होतो. तर अशा प्रकारे ब्रह्मबाबांनी सुद्धा अनेक जसं अथक पुरुषार्थ हा आपला विषय आहे, तर त्यासाठी अथक परिश्रम, कठोर परिश्रम हे खूप महत्वाचं आहे, ही त्याची व्याख्या आहे. तर असं नाही मला अनुकूल वातावरण मिळालं तरच मी समर्पित होणार, मला सगळ्या गोष्टी अनुकूल मिळाल्या तरच मी योग करणार, तरच मी क्लास करणार, तरच मी हे करणार, असं नाही. आपल्याला कुठल्याही विना वस्तूला, परिस्थितीला आपल्या प्रगतीचा, आपल्या स्थितीचा आधार बनवायचं नाहीये. तर एक अविनाशी बाबाला आपल्या जीवनाचा आधार बनवायचा, तर आपली अविनाशी स्थिती आपण प्राप्त करू शकणार. तर अनुकूल परिस्थितीत कोणीही महान बने, पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपलं लक्ष गाठणं, महान बनणं हे विशेष, ही महानता आहे. आणि ते करण्यासाठी बापदादा आपल्याला मदत देणं हे बापदादांचं प्रॉमिस आहे, हे भगवानाचं वचन आहे, हिमतीचं एक पाऊल. तर आपण सर्वांनी आज हा दृढ संकल्प करूयात की आता ब्राह्मण तर मी आहे पण मुझे फरिश्ता बनना है. मैं हूं ही फरिश्ता. रोज एकदा गीत ऐका, मैं हूं फरिश्ता, मैं हूं फरिश्ता. तर अशा प्रकारे विश्वामध्ये आध्यात्मिक क्रांती घडवून आणण्याच्या या कार्यासाठी स्वतः परमात्म्याने आपण सर्वांची निवड केलेली आहे. आपण सर्वजण ते कार्य करत आहोत. या कार्यामध्ये आपण नक्कीच सफल होणार आहे. होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, एक दिन होगी शांती चारों ओर एक दिन. अशा प्रकारे अविरतपणे हे कार्य आपल्याला करायचंय आणि सफलता आपण सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण सर्व सफलता मूर्त आत्म्यांना धन्यवाद. आणि आपण एक 10 मिनिट मेडिटेशन करूयात. सर्वांनी व्यवस्थित बसा. बुद्धिरूपी नेत्राद्वारे आपल्या खऱ्या स्वरूपाला पहा. दोन भ्रुकुटींच्या मध्ये
हिऱ्याप्रमाणे मी आत्मा चमकत आहे. मी मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहे. अनुभव करा. सर्वशक्तिवान बाप दादा आणि मी मास्टर सर्वशक्तिवान आत्मा विश्वाच्या ग्लोबवरती उपस्थित आहोत. सर्व शक्तींची किरणे बाप दादांकडून मला प्राप्त होत आहेत. माझ्या दृष्टीतून ती सर्व शक्तींची किरणे मी सर्व आत्म्यांना देत आहे. माझा वरदानी हात वरदानी हाताद्वारे मी सर्व आत्म्यांना वरदान देत आहे. विश्वातील हर आत्म्याबद्दल माझ्या मनात शुभ भावना, शुभ कामना, कल्याणाची भावना आहे. सर्व शक्तींची किरणे प्राप्त करून ह्या दुनियेतले सर्व आत्मे खूप खुश होत आहेत. सर्व आत्म्यांना पिता परमात्म्याचा सत्य परिचय मिळालेला आहे. सर्वांच्या दिलातून आवाज निघत आहे, मेरा बाबा आ गया. मीठा बाबा आ गया. प्यारा बाबा आ गया. आम्ही सर्व ब्राह्मण फरिश्ता रूपामध्ये पूर्ण विश्वामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्वांना सकाश देत आहोत. आपण सर्वांचं फरिश्ता स्वरूप पाहू. आपल्याला घडवणारे बाबा दुनियेसमोर प्रत्यक्ष झाले आहेत.
परमात्म्याची शुद्ध अविनाशी प्रेमाची किरणे सर्व आत्म्यांपर्यंत पोहोचत आहेत. मी मास्टर प्रेम सागर आत्मा आहे. माझं विश्वातल्या हर आत्म्याबद्दल शुद्ध प्रेम भाव माझ्या मनात आहे. प्राणप्रिय बापदादांना प्राप्त करून सर्व आत्म्यांचं जीवन धन्य धन्य झाले आहे. अशा प्रकारे दिवसभर आपण सर्वांनी अभ्यास करूया. मी आणि बाबा नेहमी कंबाईंड आहोत. शिवशक्ती कंबाईंड. मला बाबांपासून कोणीही दूर करू शकत नाही. मला दाता बनून सर्वांना सर्व खजाने द्यायचे आहेत. सर्व शक्ती द्यायच्या आहेत. हर क्षण मला बाबांना शुक्रिया म्हणायचं आहे. ओम शांती. ओम शांती. ओम शांती दीदीजी. तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा अनुभव ऐकून आम्हाला पण सगळ्यांना खूप खूप प्रेरणा मिळाली की कसं कुठल्याही विपरीत परिस्थितीत सुद्धा बाबाची कशी मदत घ्यायची आणि कसं पुरुषार्थामध्ये पुढे जायचं आणि अथक पुरुषार्थी बनायचं. तर खूपच सुंदर अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि जसं दूध में चावल मिले उसे खीर कहते हैं, लेकिन आप जैसी दीदी जी हमें मिले इसको तकदीर कहते हैं. आप जैसी दीदी जी हमें मिले इसको हमारी बेहद तकदीर कहते हैं. तर आम्ही तुम्हाला पण खूप खूप मनापासून धन्यवाद करतो. आणि प्याऱ्या प्याऱ्या शिवबाबांना पण धन्यवाद करतो की आपण सगळे एकत्र फॅमिलीमध्ये आलेलो आहोत. आणि सतयुगामध्ये सुद्धा आपण असं श्रेष्ठ पुरुषार्थ करून दैवी फॅमिलीत जाणार आहोत. तर जे तुम्ही आम्हाला सांगितलं एक बाबा दुसरा नकोई, ही जी शिकवण आज आम्हाला मिळालेली आहे ती आम्ही अजूनच पक्की करणार आहोत. अच्छा, सगळ्यांना धन्यवाद. आणि विशेष विशेष दीदीजींना खूप खूप धन्यवाद जे दीदीजींनी आपल्या बरोबर त्यांचा अनुभव शेअर केला. कारण बाबा म्हणतो ना, अनुभव ही एक ऑथॉरिटी आहे आणि अनुभवातूनच आपल्याला शिकायला मिळत असतं. अच्छा, ओम शांती. ओम शांती. थँक्यू. थँक्यू बाबा. अच्छा, उद्या भेटूया सकाळी. ओके. ओम शांती. ओम शांती बहिणजी.